नमस्कार, माझे नाव सिद्धी रमेश मगदूम आहे आणि आज मी डेटा ऑगमेंटेशन इन इमेज क्लासिफिकेशन या विषयावर सादरीकरण करणार आहे। हा विषय डीप लर्निंग मध्ये एक महत्त्वाची संकल्पना आहे, जो डेटाची मर्यादा असताना किंवा विविध वास्तविक जगातील परिस्थितींचे अनुकरण करायचे असल्यास मॉडेलची कार्यक्षमता सुधारण्यास मदत करतो। आता आपण पाहणार आहोत डेटा ऑगमेंटेशन का महत्त्वाचे आहे। डीप लर्निंगमध्ये विशेषतः प्रतिमा वर्गीकरणासाठी मोठ्या आणि विविध डेटा सेटवर प्रशिक्षित मॉडेल्स चांगले कार्य करतात, परंतु हजारो प्रतिमा गोळा करणे आणि लेबल करणे खूप वेळखाऊ आहे आणि खर्चिक असते। डेटा ऑगमेंटेशन विद्यमान प्रतिमांवर रूपांतरणे करून डेटा सेट कृत्रिमरित्या वाढवते। हे सामान्यीकरण सुधारते आणि ओव्हरफिटिंग टाळते, म्हणजे मॉडेल फक्त प्रशिक्षण डेटा लक्षात ठेवत नाही, तर नवीन न पाहिलेल्या प्रतिमांवरही चांगले कार्य करते। उदाहरणार्थ, एमनीस डेटा सेटमधील हस्ताक्षरित अंक फिरवणे किंवा उलटवणे मॉडेलला विविध कोनांमधून अंक ओळखण्यास मदत करते। आता आपण पाहूया डेटा ऑगमेंटेशन म्हणजे काय आणि त्यातील तंत्रे। डेटा ऑगमेंटेशन म्हणजे विद्यमान प्रतिमांवर फिरवणे, हलवणे, आकार बदलणे, उलटवणे किंवा रंग बदलणे यांसारखे रूपांतरणे लावून नवीन प्रशिक्षण नमुने तयार करणे। या मूलभूत पद्धतीशिवाय मिक्सअप, कटआउट आणि गॅन आधारित जनरेशन सारख्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर केला जातो। मिक्सअप दोन प्रतिमा आणि त्यांचे लेबल एकत्र करून नवीन नमुने तयार करते, तर कटआउट प्रतिमेचे काही भाग लपवून मॉडेलची स्थिरता वाढवते। गॅन संपूर्णपणे नवीन आणि वास्तववादी प्रतिमा तयार करू शकतात। या पद्धती नियंत्रित बदल घडवून आणतात, त्यामुळे न्यूरल नेटवर्क अधिक मजबूत आणि स्थिर वैशिष्ट्ये शिकतात। उदाहरणार्थ, CIFAR-10 डेटासेटमधील प्रतिमांचे ब्राइटनेस आणि क्रॉपिंग समायोजित केल्याने वास्तविक जगातील प्रकाश आणि कॅमेरा परिस्थिती। आता आपण पाहूया डेटा ऑगमेंटेशन कसे कार्य करते। प्रत्यक्षात डेटा ऑगमेंटेशन प्रशिक्षण प्रक्रियेत डेटा पाइपलाइनचा एक भाग म्हणून लागू केले जाते। प्रत्येक प्रतिमा मॉडेलमध्ये जाण्यापूर्वी रूपांतरित केली जाते। टेन्सरफ्लो, केरास आणि पायटॉर्च सारख्या फ्रेमवर्कमध्ये इमेज डेटा जनरेटर आणि टॉर्च विजन डॉट ट्रान्सफॉर्म्स सारखी अंगभूत साधने असतात। डायनॅमिक किंवा ऑन द फ्लाय ऑगमेंटेशनमुळे प्रत्येक प्रशिक्षण सायकलमध्ये डेटा सेटची थोडी वेगळी आवृत्ती वापरली जाते, ज्यामुळे मॉडेलला विविधता दिसते। उदाहरणार्थ, पायटॉर्चमध्ये रँडम रोटेशन आणि रँडम हॉरिझॉन्टल फ्लिप वापरल्यामुळे प्रत्येक वेळी प्रतिमा थोडी वेगळी दिसते, त्यामुळे सामान्यीकरण सुधारते। डेटा ऑगमेंटेशन खूप उपयुक्त असले तरी त्यासोबत काही आव्हाने आणि मर्यादा देखील आहेत। पहिली म्हणजे ओव्हर ऑगमेंटेशन। जर आपण खूप जास्त किंवा अवास्तव बदल जसे की खूप फिरवणे, विकृत करणे किंवा रंग बदलणे केले तर प्रतिमा नैसर्गिक राहत नाहीत, त्यामुळे मॉडेल गोंधळात पडते आणि योग्यरित्या शिकत नाहीत। उदाहरणार्थ, एखाद्या चेहऱ्याची प्रतिमा पूर्णपणे उलटी फिरवली किंवा त्वचेचा रंग खूप बदलला तर मॉडेलला चेहरा ओळखणे कठीण जाते। दुसरं म्हणजे लॉस ऑफ ओरिजिनल मिनिंग। कधीकधी ऑगमेंटेशनमुळे प्रतिमेचा मूळ अर्थ बदलतो। उदाहरणार्थ, मजकूर असलेली प्रतिमा किंवा वैद्यकीय स्कॅन उलटे केल्यास माहितीची चुकीची किंवा दिशाभूल करणारी होऊ शकते। इन्क्रीज्ड कम्प्युटेशनल कॉस्ट। रिअल टाइम ऑगमेंटेशन प्रशिक्षणाच्या वेळी केलेले जास्त प्रोसेसिंग पॉवर आणि मेमरी वापरते, त्यामुळे प्रशिक्षण प्रक्रिया मंदावते आणि ऊर्जा वापर वाढतो, विशेषतः मोठ्या डेटासेटसाठी किंवा जटिल रूपांतरासाठी। नंतर ट्रायल अँड एरर। सर्व प्रकारच्या डेटासाठी एकच ठरलेला नियम नसतो। जे नैसर्गिक प्रतिमांसाठी चांगले काम करते ते वैद्यकीय किंवा उपग्रह प्रतिमांसाठी योग्य असेलच असे नाही। योग्य संतुलन साधण्यासाठी बऱ्याच वेळा प्रयोग आणि तज्ञ ज्ञानाची गरज असते।
आणि शेवटचं आहे रिस्क ऑफ बायस. जर ऑगमेंटेशन असमानपणे किंवा फक्त काही वर्गीकरणासाठीच केले गेले तर मॉडेलमध्ये नकळत पूर्वग्रह म्हणजेच बायस निर्माण होऊ शकतो, ज्यामुळे निकाल अन्यायकारक किंवा चुकीचे मिळू शकतात. आता आपण मुख्य मुद्द्यांचा सारांश पाहूया. संक्षेपात डेटा ऑगमेंटेशन हे डीप लर्निंगमधील एक महत्त्वाचे तंत्र आहे, जे डेटासेटची विविधता वाढवते आणि ओव्हरफिटिंग कमी करते. हे प्रतिमा वर्गीकरण मॉडेल्सना नवीन आणि न पाहिलेल्या डेटांवर अधिक चांगले सामान्यीकरण करण्यास मदत करते. योग्य रीतीने लागू केल्यास ते मॉडेलची स्थिरता आणि अचूकता दोन्ही सुधारते. उदाहरणार्थ, इमेजनेट प्रशिक्षणात फ्लिपिंग, रोटेशन आणि कलर जिटरिंग एकत्र केल्याने मॉडेलची कार्यक्षमता वाढते. थोडक्यात, डेटा ऑगमेंटेशन हे विश्वसनीय आणि उच्च कार्यक्षम प्रतिमा वर्गीकरण मॉडेल तयार करण्यासाठी आवश्यक साधन आहे. थँक्यू.